नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज सोयाबीनचे दर आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आपण काही ठिकाणी आपल्याला चांगले दर पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी आपल्याला कमी दर पाहायला मिळतात. तर आपण या बाजार समितीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बाजार समितीचे दर पाहणार आहोत. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला मात्र नक्की विसरू नका. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण बाजार समितीचे दर पाहूयात. तर आपण बघितलं असेल, कारंजामध्ये बघितले आपल्याला सर्वाधिक आवक म्हणजे 3,000 आपल्याला आवक पाहायला मिळालेली आहे. पण या ठिकाणी आपल्याला 4,890 रुपये तर आपल्याला 5,385 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिले तर त्या ठिकाणी बघितलं असेल आपण तुळजापूरमध्ये आपल्याला बघितलं असेल आवक आणि भाव एकदम स्थिर पाहायला मिळत आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतोय 5,250 रुपये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. तर त्या अचूक बघितलं असेल आपण नागपूरमध्ये बघितलंय 4,800 ते 5,050 रुपये सरासरी, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सरासरी पाहायला गेले ते 5,450 रुपये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतोय. पण त्या ठिकाणी नागपूरमध्ये आपल्याला सर्वाधिक दर हा वाढलेला दिसलेला आहे आणि सर्वाधिक दर आपल्याला त्या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे. तर त्या ठिकाणी बघितलं असेल आपण हिंगोलीमध्ये बघितलंय 4,900 ते 5,350 रुपये व या दर पाहायला मिळत आहे. त्यामध्ये मोरोडामध्ये बघितलंय 4,700 ते 5,227 रुपये दर पाहायला मिळत आहेत. चिखली बाजार समितीमध्ये बघितलं आपण, या तुलनेमध्ये आपल्याला सर्वाधिक कमी दर पाहायला मिळालेला आहे. त्या ठिकाणी बघितलं असेल 4,160 रुपये ते 5,240 रुपये दर आपल्याला पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी सर्वसाधारण सरासरी काढली तर 4,700 रुपये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. हिंगोली खानगावमध्ये बघितलंय तर आपल्याला त्या ठिकाणी 4,800 ते 5,150 रुपये दर पाहायला मिळतोय. पण गंगापूर बाजार समितीमध्ये आपल्याला आवक कमी असल्यामुळे त्या ठिकाणी दर हा कमी नोंदवला गेलेला आहे, म्हणजे 3,950 रुपये दर आपल्याला त्या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे. आता बघूयात हिंगणघाटमध्ये बघितलंय 4,460 रुपये ते 5,185 रुपये दर पाहायला मिळतंय. तर त्या ठिकाणी सरासरी 4,955 रुपये नोंद हा प्रति क्विंटलने नोंदवला गेलेला आहे. त्या ठिकाणी बघितलं असेल, थोडक्यात बाजार विश्लेषण बघितलंय की बाजार विश्लेषणमध्ये आपल्याला सर्वाधिक दर किती पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी 5,200 तर 5,485 रुपये म्हणजे 4,585 किंवा 50 या प्रति क्विंटल दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात. थोडक्यात आपण पुढील बाजार समिती आहे, पुढील बाजार समितीमध्ये आपल्याला थोडक्यात दर कसे राहू शकतात आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी बघितलं असेल 5,200 ते 5,600 पर्यंत आपल्याला हे दर असू शकतात. या ठिकाणी आपण आपल्या बाजार समितीमध्ये किती दर मिळतात, आपल्याला बाजार समितीचा कमी आणि चांगले दर ह्याचा एक अभ्यास केला पाहिजे आणि ह्याच अनुषंगाने आपण आपली विक्रीचा निर्णय घेतला पाहिजे. अशाच प्रकारची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर बिनधास्त सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.